हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. गोबरवाही हादरले. रेती माफियांच्या ट्रॅक्टरने घेतला तरुणाचा बळी. गणेशपूरच्या विकेश इनवातेचा दुर्दैवी अंत. रेती माफियांची मुजोरी आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा एका निष्पाप तरुणाच्या जीवावर बेतला आहे. तुमसर तालुक्यातील पवनारखारी गणेशपूर मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडले. या भीषण अपघातात 25 वर्षीय विकेश इनवाते या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून रेती माफियांच्या मुजोरीवर लगाम कधी लागणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे. गणेशपूर येथील रहिवासी विकेश इनवाते वय 25 हा तरुण रविवारी दुपारी 2च्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक MH36M5194 ने गोबरवाहीच्या दिशेने जात होता. दरम्यान पवनारखारी ते गणेशपूर मार्गावर समोरून आलेल्या रेती भरलेल्या ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की विकेशच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. रेती माफियांच्या वाढत्या उपद्रवामुळे झालेल्या या मृत्यूने नागरिकांच्या भावनांचा बांध फुटला. संतप्त जमावाने काही काळ रस्ता रोखून धरला, ज्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. तणाव वाढल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेतले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बावनथडी, चांदमारा आणि देवनारा घाटांतून गेल्या अनेक दिवसांपासून अवैध रेतीचा उपसा आणि वाहतूक जोरात सुरू आहे. या बेकायदेशीर धंद्यासाठी दिवस-रात्र वनमार्गांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन किंवा अनुभव नसलेल्या 20 ते 25 वयोगटातील तरुणांच्या हाती ट्रॅक्टरची स्टिअरिंग सोपवली जात आहे. अतिवेग आणि अर्धवट अनुभवामुळे अपघातांची मालिका सुरू झाली असूनही महसूल विभाग मात्र आंधळेपणाचे सोंग घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. रेती माफियांची ही जीवघेणी वाहतूक थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलावीत आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते आणि रेती माफियांचा हा विळखा मोडीत काढते का, याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. CV9 मराठीकरिता रूपसिंह पिलगर, प्रतिनिधी गोबरवाही. मशीन आली आहे तर हे उडून तो घातकच आहे. हा तिकडून जात होता आणि ट्रॅक्टर इथून येत होता. दोघांची टक्कर झाली आणि ते पडले आणि ते गाडी चालक तो पडून गेला आणि त्याच्या सोबत जे मुलं होते ते सगळे पडून गेले. गाडीमध्ये रेती होती. अवैध आहे. गाडीला नंबर प्लेट नाही. काय ना, तुमचं नाव काय? दिनेश. कसं प्रकरण घडलं? मी तर वेळेनं आलाय पण गाडीला नंबर प्लेट नाही. गाडीला ती वाहतूक लहान मुलं वगैरे चालतात. एखाद्या आलं गाडी खाली अपघात झालाय ना? अपघात जाऊन जीव गेलाय. तुमचं काय नाव? माझं नाव सुनील कटरे. काय झालं? ते इथं ह्या गाडीमुळे टक्कर झाली दोघांची, त्याचा जीव गेला, तो मरण पावला. आता आम्ही लोक म्हणून राहिलो का ह्या गाडी नको न्या. हे लोक आपली मुजोरी करून राहिले का गाडी ठाण्यात जमा करायची आहे. गाडी ठाण्यात जमा केल्यावर केस करतील हे मालक, केस निपटात बसेल. पण इथं मालक व्यवस्थित पाहिजे ना, उपलब्ध इथं पाहिजे. आता तुमचं काय नाव? माझ्या सुनील सराटे. काय अपघात कसा झाला? अपघात म्हणजे हे रेतीचे गाड्या आम्ही दररोज उडवतो, पण हे मालक लोक आम्हाला ते 5वी चिट दाखवते. ते म्हणते आम्हाला सरकारनं अवेलेबल केला आहे. ट्रान्सपोर्टिंग रोड आहे का ह्या गावातही कमीत कमी 10च्या 20च्या स्पीड नेला पाहिजे. 50च्या स्पीडने निवडून राहिले ते गाड्या. अडवला तर अडवल्यावर म्हणून ते चिट दाखवून राहिले आम्हाला. का आम्हाला सरकारनं दिला. पोलीसवाल्याचे काम नाही. पोलीसवाले काय बोलणार आहे, ते आपले इन्क्वायरी करून राहिले. पण ज्यादा जीव गेला ना, मग आम्हाला आर्थिक सहायता काय मिळून राहिली. गाडी इथून हल्ली. आता इथून हल्ली ना, हे गाडी याल पोलीस चौकीला, मालक याल तिथं 10-15,000 20,000 2 लाख जो काही भरणे आहे तो भरल. केस लढ कोर्टामध्ये 10 केस लढल्यावर गाडीला हँडओव्हर करून देतील पोलीसवाले. ज्याला जीव गेला त्याचा काय झालं? आम्ही तर गावकरी आहो, पण त्याच्या आर्थिक सहायता त्याला भेटल्या पाहिजे. आता तो पण गाडी हलणार नाही इथून. जीव गेला जाणाऱ्याचा.